बुद्धिवंत संगमनेरकरांचं ज्वलद व्यासपीठ न्यूज बेगमपुरे आवाज मध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे। बघूया आजचे वृत्तांत। आज दिनांक 17 जून 2025 मंगळवार रोजी संगमनेर शहर बस स्टँड जवळ हजारोच्या संख्येने नागरिकांनी शांततेत मोर्चा काढून रास्ता रोको आंदोलन केले। हे आंदोलन गणेश पवार व रुपाली वाघ यांच्या निर्दयी हत्येच्या निषेधात करण्यात आले। गणेश पवार यांना मेंढी चोरीच्या खोट्या आरोपावर ठार मारण्यात आले, तर रुपाली वाघ यांना धारदार चाकूने खून करण्यात आला। रुपाली वाघ यांना संगमनेर येथील सुप्रसिद्ध मेडिकवर हॉस्पिटल उपचारासाठी नेण्यात आले असता प्रथम डिपॉझिटची मागणी करण्यात आली आणि वेळेवर उपचार न झाल्यामुळे त्यांचा मृत्यू झाला। या पार्श्वभूमीवर सर्वपक्षीय कार्यकर्त्यांनी पुढील मागण्या केल्या। मेडिकवर हॉस्पिटलवर त्वरित कारवाई करण्यात यावी, फास्ट ट्रॅक कोर्टात गुन्हा दाखल करून दोषींना कठोर शिक्षा, अन्यथा जिल्हाभर आंदोलनाचा इशारा। या आंदोलनात उपस्थित नेते आणि कार्यकर्ते एकलव्य संघटनेचे अध्यक्ष शिवाजी ढवले, रिपाई जिल्हाध्यक्ष सुरेंद्र थोरात, सामाजिक कार्यकर्ते संतोष रोहम, विद्रोही संघटनेचे जिल्हाध्यक्ष दिलीप बर्डे, मनसे तालुका अध्यक्ष योगेश सूर्यवंशी, प्रदीप थोरात, रिपाई युवा जिल्हाध्यक्ष प्रदीप बनसोडे, रिपाई तालुका अध्यक्ष आशिष शेळके, अनिल बर्डे, कैलास काचार, विजय खरात, मंजाबापू साळवे, आकाश गोडगे, आनंद केदार, देवीदास माळी, लक्ष्मण साठे, माणिक यादव, बाळासाहेब गायकवाड, कुंदन माळी, किरण रोहम, दलित पॅंथर तालुका अध्यक्ष राजू खरात, प्रवीण गायकवाड, विकास जाधव, शशिकांत दारोळे, योगेश मुंतुडे, मधुकर सोनवणे, अजित ओरा, वैभव मोकळ, राम दारोळे, भाऊसाहेब माळी, सिद्धार्थ खरात, बाळासाहेब पवार, पोपट मेंगाळ, संपत भोसले, सागर शिंदे, विशाल वैराळ, बाळू कदम, नानासाहेब कदम, राम सिरडकर, रुपेश राऊत, बाळासाहेब दरेकर, अनिल जाधव, शहानवाज बेगमपुरे, गणीभाई मोमीन, सौ रुपाली सोनवणे, सौ पूनम माळी, सौ मंदा पवार व मोठ्या संख्येने दलित आदिवासी कार्यकर्ते, महिला व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते। सत्याचा आवाज देणारी न्यूज म्हणजे न्यूज बेगमपुरे आवाज संगमनेर। कर्जुले पठार या ठिकाणी 10 जून रोजी सायंकाळी माझी पत्नी रुपाली वाघ तिला नियुक्ती हत्या करण्यात आलेली आहे। मी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मी माझ्या पत्नीला न्याय मागण्यासाठी रास्ता रोको आंदोलनात आलेलो आहे। तर मला असं म्हणायचं आहे का, जेवढी जबाबदार तो मुलगा आहे, जो आरोपी आहे, तेवढा जबाबदार मेडिकल हॉस्पिटल पण आहे। त्यांच्यावर लवकरात लवकर कारवाई होण्यात यावा अशा मागण्यासाठी मी आज रोडवर उतरत आहे। शंकरराव वाघ बोलतो। आज रहिवासी कर्जुले पठार माझी सून मला हानीमध्ये ती खूप असली। आम्हाला अशी मागणी करायची आहे का आम्हाला हे कोणतं आहे डॉक्टर हे कांदे हॉस्पिटल, मेडिकवर हॉस्पिटल, मेडिकल हॉस्पिटल। आणि त्या टायमाला आमच्या आदिवासींचे पैसे असते तर आमची बाय माणूस जात नव्हती, त्यांनी ॲडमिट करावं लागत होती। माझी सून ही मरण पावली। पण माझं म्हणणं आहे का आज आम्ही आंबेडकर बाबा पैसे थांबलेले, पण आम्हाला यांनी हे जनतेने न्याय द्यावा अशी माझी मागणी आहे। हॅलो, माझा भाऊ ड्रायव्हर होता, पण काही दिवसापूर्वी त्याचा ऍक्सिडेंट झाल्यामुळं त्याच्या पायामुळे त्याला काही चालता येत नव्हतं, पण असं छोटं मोठं काम करायचा। माझी आई पडली, 2 महिने झाले, तसा तो थोडा काम करून आईला दवाखान्याचा खर्च करायचा। पण एक दिवस गावातली मेंढी चोरी गेली आणि लोकांनी त्याच्यावर चोरीचा आरोप केला। लोक बोलले का तुम्ही दोघा भावांनी ती मेंढी चोरली, आणि त्याच्यावरून त्यानं एक दिवस जाऊन त्याला विचारलं का काय आमचं नाव घेतो म्हणून, तर त्यांनी 2-3 जणांनी मिळून त्याचा खाली घाटात त्याला बोलवून आणि त्याचा हत्या केली। हे मला पूर्णपणे माहिती आहे। आणि माझ्या भावाला पोहता येत नव्हतं आणि त्याला फार भीती वाटायची पाण्यात जायची, तर तो कधी पण म्हणायचा मला पाण्यापाशी कधी नेऊ नका। पण या सगळ्या लोकांनी मिळून त्याचा काम केलं, म्हणजे मला माहिती आहे का त्याला मारलं, तेवढं निश्चित आहे। शिक्षा झालीच पाहिजे त्याला, आणि त्याला ज्यानं केलं ना त्याला म्हणजे असं फाशीची शिक्षा झाली पाहिजे। सर्व महापुरुषांना वंदन करतो। मी सुद्धा एक आदिवासी कार्यकर्ता आहे आणि आमच्या आदिवासी जे काही रुपाली वाघ असेल, आमचे गणेश पवार असतील, यांना न्याय भेटला पाहिजे। यासाठी वास्तविक पाहता या ठिकाणचे जे काय बाळासाहेब थोरात काँग्रेसचे आहेत आणि या ठिकाणचे अमोल मला वाटतं खटाव आमदार आहेत,
यांनी ही भूमिका घ्यायला पाहिजे होती, परंतु या ठिकाणी गावगाड्यामध्ये सुद्धा आदिवासी बांधवांच्या पाठीमागे उभा राहणारा माझा बौद्ध बांधवांनी हा मोर्चा ठेवला आणि म्हणून मी तमाम माझ्या आदिवासी बांधवांच्या वतीनं बौद्ध बांधवांचं या ठिकाणी अभिनंदन करतो, त्यांचा ऋण व्यक्त करतो। मित्रांनो, आज तुम्ही जर बघितलं असेल हा जिल्हा एकदम जातीवादी जिल्हा झालेला आहे। 5 दिवसापूर्वी मी शिवाजीराव कर्डिले साहेबच्या रावरी तालुक्याचे आमदार आहेत, त्यांच्या कापूरवाडी गावामध्ये सुद्धा आमच्या भिल्ल समाजाच्या महिलांना मुलांना या ठिकाणी भाजपच्या कार्यकर्त्यांनी इतकं मारलं तर ते आज या ठिकाणी सिव्हिल हॉस्पिटल नगर या ठिकाणी ऍडमिट आहे। त्यानंतर ही जी रुपालीताई वाघ आहे, फक्त काय कारण आहे, शौचालयाच्या कारणावरून जर या ठिकाणच्या मूळ मालकाला आदिवासींचा जर इथं खून होत असेल तर या ठिकाणचे जे काय शासनामध्ये हे बसलेले जे गिधाड आहेत हे काय कामाचे आहेत। आज या ठिकाणी यांनी आम्हाला न्याय मिळवून द्यायला पाहिजे। त्या रावरीमध्ये काल आम्ही निवेदन दिलं कशासाठी की आदिवासी एकलव्य वसाहतीमध्ये शौचालय झालं पाहिजे। अरे काय प्रश्न आहेत आमच्या आदिवासींचे? आम्हाला कुपन भेटलं पाहिजे, जातीचा दाखला भेटला पाहिजे, मारायला पुरायला मसलवाटा भेटायला पाहिजेत आणि हागायला संडास भेटायला पाहिजेत। ही जर वेळ या स्वतंत्र भारतात येत असेल तर या नालायक शासनाला या ठिकाणी विचार करण्याची गरज आहे मित्रांनो। आणि या ठिकाणी दलित आदिवासी चळवळीच्या कार्यकर्त्यांना मी विनंती करतो की आज आपण हाणलं मारलं, आपला खून झाला तर आपण एकत्र येतो, परंतु आपल्यावर हा अन्याय झालाच नाही पाहिजे यासाठी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला मताचा अधिकार दिला। अरे जा आणि तुम्ही सत्ताधारी बना, हे का विसरतोय आपण या लबाड लाडक्यांना पुन्हा पुन्हा सत्तेमध्ये पाठवतोय आणि हे सत्तेमध्ये जाणारा फक्त एकच समाज आहे आणि तो समाज आपल्यावर अन्याय अत्याचार करतो। काल मी या ठिकाणी शनी शिंगणापूरच्या देवस्थानच्या कार्यकर्त्यांना जाऊन भेटलो। शनी शिंगणापूर मध्ये या ठिकाणी 2400 जे काही कर्मचारी आहेत त्याच्यापैकी 170 लोकांना काढून टाकलं। त्या 170 पैकी 114 जे होते ते मुस्लिम बांधव होते, बर्डे होते, म्हणजे आदिवासी होते, बौद्ध होते, मातंग होते, वडार होते। या लोकांना जातीवाद करून या लोकांनी काढून टाकलं। मित्रांनो, आपण आता जागे झालो पाहिजेत। आपण बाबासाहेबांची, गोवडे एकलव्यांची, तंटमामाची, बिरसा मुंडांची औलादी आहोत। आपण जागे व्हा आणि या जातीवादी सरकारच्या विरोधामध्ये सगळ्यांनी एकत्र या अशी विनंती करतो आणि 2च मागण्या करतो की ह्या हॉस्पिटलमध्ये ज्यावेळेस माझ्या बहिणीला रुपालीला लागलं होतं त्यावेळेस पोरांनी या संगमनेरच्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आणण्यासाठी आणलं होतं त्यांना, परंतु या हॉस्पिटलच्या प्रशासनाने 1 लाख रुपयाची मागणी केली। आमचा खूप इथला भील आदिवासी समाजातला माणूस 1 लाख रुपये रात्रीतून करून आणेल, म्हणून पुण्याच्या आपल्या मंगेशकर हॉस्पिटलवर जी कारवाई झाली त्या ठिकाणी जी काही महिला बाळंतपणाच्या वेळेस वाढली गेली तीच कारवाई, त्याचे काही कलम आहे 106 प्रमाणे या हॉस्पिटलवर गुन्हा दाखल झाला पाहिजे आणि या सुद्धा भाडखावर 8 वर्षे झाली पाहिजे डॉक्टरवर, एवढी मी मागणी करतो। आणि याच्यामध्ये ऍडिशनल सेक्शन दाखल होऊन, कलम दाखल होऊन या ठिकाणी पोलिसांनी सुद्धा ऍडिशनल कलम दाखल करावेत। लवकरच आम्ही तमाम आदिवासी संघटनेच्या माध्यमातून सुद्धा मोठा मोर्चा या संगमनेर शहरामध्ये काढत आहोत आणि इथले अमोल खताळ आहे, या ठिकाणचा बाळासाहेब थोरात आहे आणि पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील असतील त्यांचा मी या ठिकाणी निषेध करतो। जय भीम, जय एकलव्य। एक 2 गोष्टी घेऊया। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। मित्रांनो, आज या ठिकाणी आपण कशासाठी उपस्थित आहात याच्या अगोदरच्या कार्यकर्त्यांनी सांगितलं। खऱ्या अर्थाने दलित, आदिवासी आणि मागासवर्गीय हे समाजावर होणारे अन्याय अत्याचार हे वारंवार चालू आहेत। या ठिकाणी संगमनेर तालुक्यातही तशा 2 घटना घडलेल्या आहेत। माझ्या अगोदरच्या वक्त्यांनी सांगितलं की शासन आणि प्रशासन हे निर्डावलेलं आहे। मागासवर्गीय दलित आदिवासी समाजाचे मतं घेण्यासाठी सगळे त्यांच्या दारात जातात, परंतु ज्या वेळेस मागासवर्गीय आदिवासीवर अन्याय अत्याचार होतो त्यावेळेस हे कुठे जातात हा प्रश्न करा महत्वाचा आहे। आपण सर्वांनी जर एकजूट दाखवली, खऱ्या अर्थाने जर एक संघ राहिलं, आपल्यावर जर अन्याय अत्याचार होतात
ते जर रोखवायचे असेल तर शांतिदूत भगवान गौतम बुद्धाने आम्हाला एक शांततेचा वस्त्र परिधान करायला सांगितलं आहे. परंतु आता वेळ आलेली आहे. जर याचा कदाचित आम्ही गौतम बुद्धाचा संदेश मानतो, त्यांचं शांततेचा वस्त्र आम्ही अंगावर पांघरतो, परंतु आता वेळ आलेली आहे. आता शांततेला क्रांतीने उत्तर देण्याची वेळ आलेली आहे. आपण सर्वांनी शांततेच्या मार्गाने आंदोलन केलेलं आहे, परंतु शांतताच्या बरोबर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला क्रांती शिकवली आहे. ते क्रांतीचे शस्त्र आपण एकदा हातात घेऊया आणि या मनोवादी लोकांचा आपण फडशा पाडूया. आपण सर्वांनी एकजूट होऊ आणि यांना न्याय मिळाला पाहिजे अशी या ठिकाणी विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा. आज या संगमनेर तालुक्यामध्ये करविले पठार या ठिकाणी आमची बहीण रुपाली ताई याची निर्गुण हत्या करण्यात आली. तसेच आमचे बंधू कोकणगावमध्ये गणेश पवार याची देखील मेंढी चोरली म्हणून आरोप करून त्याच्यावर हत्या करण्यात आली. आता या ठिकाणी आपल्यावर वेळ आलेली आहे मित्रांनो. या संगमनेर तालुक्यामध्ये अशी कधीच ही घटना घडत नव्हती, परंतु आपले पोरं शिक्षणापासून वंचित आहे. आदिवासी बौद्ध समाज हा एकजुटीचा समाज हा सत्तेपासून वंचित ठेवलेला आहे. हे लोक सत्तेचा वापर करतात आणि आपल्या लोकांचं शोषण करतात. मी एकच सांगू इच्छितो का करविले पठार या गावामध्ये ज्या आपल्या बहिणीची हत्या करण्यात आली आणि त्याच गावात तंटमुक्त अध्यक्ष असेल, सरपंच असेल, ही बैठक घेतात. कारण की या गावातून यांना गावाच्या बाहेर करा, म्हणजे यांची किती मोगलाई झालेली आहे. काय झाली याचं कारण सांगतो मित्रांनो. का आपण सर्व दलित आदिवासी एकत्र नाही म्हणून आपल्याला इलेक्शनच्या पिरियडमध्ये आपल्याला एकत्र बोलवणार, आपल्याचा मताचा अधिकार आपल्याकडून घेणार आणि मग त्यांची वेळ सरली तर त्यानंतर आपल्याला दाखवून देणार का तुम्ही जर आमच्याबद्दल बंड पुकारलं तर तुम्हाला गावाबाहेर काढून देणार. याची घटना होऊ नये त्यामुळे आपण सर्व मागासवर्गीय संघटना या ठिकाणी एकत्र या ठिकाणी आलेलो आहोत. आणि मी प्रथमतः आपल्या पालकमंत्री साहेब राधाकृष्ण विखे यांना काल इथं उद्घाटनासाठी त्या या ठिकाणी आले, परंतु आमच्या पीडित कुटुंबासाठी त्यांना भेटण्यासाठी वेळ नाही. त्यामुळे मी त्यांचा या ठिकाणी जाहीर निश्चित करतो तर त्यांनी आमच्या पीडित कुटुंबाकडे लक्ष द्यावं आणि लवकरात लवकर या आरोपींना फाशीची सजा द्यावं. एवढं बोलतो. माझं 2 शब्द थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र बोलतो. या ठिकाणी जर आपण या दोन्ही आपल्या आज या ठिकाणी मोठ्या संख्येने सर्व समाज बांधव या ठिकाणी आदिवासी असतील, दलित असतील, मुस्लिम असतील, सर्वजण या ठिकाणी संघटितपणे एकत्र येऊन या दोन्ही घटनेचा निषेध करताय. प्रथमतः या गोष्टीचं मी सर्व समाजाच्या वतीने तुमचे आभार मानतो. कारण आज बघितलं खऱ्या अर्थाने बऱ्याच दिवसांनी सर्व समाज या 2 घटनेच्या निमित्ताने एकत्र आलेला आहे आणि ही क्रांतीची सुरुवात आहे. सत्ताधाऱ्यांनी, प्रशासनाने हे लक्षात ठेवावे. आमच्या दोन्ही ज्या भगिनी तिच्यावर जो अन्याय झाला, तो जो बंधू आहे त्यांच्यावर हत्या झाली, तर या घटनेचा प्रशासनाने तीव्रपणे याने आम्ही निषेध करतो आणि प्रशासनाने, पोलिसांनी याचा पूर्णपणे तपास करून या ठिकाणी न्यायालयाला सपोर्ट करावा
आणि न्यायालय ही प्रक्रिया न्यायप्रविष्ट आहे. न्यायप्रविष्ट असल्यामुळं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानावर चालणारी न्याय प्रक्रिया आहे. त्यामुळे न्यायालयावर आमचा विश्वास आहे आणि नक्कीच न्यायालय या दोन्ही आमच्या समाज बांधवांना न्याय मिळवून देईल. कारण घटना बाबासाहेबांनी दिली आहे आणि त्याच्यावर ही न्याय प्रक्रिया चालते. त्यामुळे सर्वांनी न्यायालयावर आणि न्याय प्रक्रियेवर विश्वास ठेवा ही मी समाज बांधवांना विनंती करतो. आणि पोलीस प्रशासनाला या ठिकाणी आणखी एक विनंती करतो की साहेब या घटनेचा व्यवस्थितपणे तपास करून आणि आमच्या दोन्ही बंधू आणि भगिनी यांना न्याय मिळावा. एकीकडे म्हणतात भारत हा प्रगतीपथावर गेलेला आहे आणि एका आदिवासी समाजाला जर तुम्ही शौचालय बांधून देत नसाल तर यापेक्षा कोणता मोठा तुमचा विकास हे एकदम निंदनीय घटना आहे. त्या सर्व गोष्टींचा मी निषेध करतो. जय हिंद, जय भीम, जय भारत. बाबासाहेब आंबेडकरी विचाराला अभिवादन करून आजच्या या निषेध सभेसाठी उपस्थित असलेले सगळे तालुक्यातील दलित, आदिवासी आणि सगळे समाजाची बांधव मित्र, गेल्या 2-4 दिवसापासून ही घटना ज्यावेळेस माझ्या कानावर आली आणि आपले आदिवासी भगिनी रुपालीताई वाघ आणि आपले दुसरे बंधू कोकणगावचे रहिवासी असलेले आमचे गणेशजी पवार खून होतोय, खून. आणि खुनाची नोंद करायला जर पोलीस टाळाटाळ करत असेल तर आजची निषेध सभा ही कुणाच्या विरोधात नाही, पोलीस प्रशासनाच्या विरोधातच आहे हे तुम्ही लक्षात घ्या पाहिजे. त्याचं कारण असं, पोलिसांनी निपक्षपातीपणे चौकशी केली पाहिजे. ज्या वेळेस एखाद्या कुटुंबातील व्यक्तीचा खून होतो आणि त्याच्या कुटुंबातील आणि त्याचे सगळे परिवारातील लोक FIR दाखल करण्यासाठी पोलीस स्टेशनला जातात, त्यावेळेस पोलिसांचं काम असतं पहिल्यांदा FIR दाखल करून घेणं. पोलीस टाळाटाळ करतात. खून झालाय, आमचा माणूस गेलाय, त्याची साधी दखल पोलीस जर घेत नसेल तर हे पोलीस काय काम करतात. आणि म्हणून मला कोकणगावचे अनेक मित्रांचे फोन आले, ते पोलीस आम्ही तिथं आल्यानंतर ते PI कोण आहे ते निघून गेले. अरे किती निष्काळजी म्हणा, कोणासाठी राज्य चालवताय तुम्ही आणि कुणाच्या इशाऱ्यावर चालवताय पहिल्यांदा याचं कारण सांगा. मला एक विचारायचं, माणसांचं आमचं म्हणणं काय होतं, आम्ही संशयितांची नावं सांगतो, आमचा पवार गणेश कुणाबरोबर रात्री गेला आणि तो घरी आलाच नाही, निदान त्या लोकांना बोलून चौकशी तर करा. आम्ही म्हणतोय का त्यांना लगेच फाशी द्या म्हणून, पण पोलिसांचं काम काय की पहिल्यांदा चौकशी करणं आणि मुख्य गुन्हेगारापर्यंत पोहोचणं. मी पोलिसांना विनंती करतो, DYSP साहेब आलेले, आम्ही कायद्याने वागणारी माणसं आहोत, बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जपणारी माणसं आहोत, आम्ही कायदा हातात घेऊन आंदोलन करणारी माणसं नाही. पण ती जर वेळ आली तर ते देखील करण्याची ताकद आमच्यामध्येच आहे हे लक्षात घ्या. आणि म्हणून तुम्हाला माहित असेल, खैरलांजी हत्याकांड झालं, मुंबईच्या अनेक घटना घडल्या, ट्रेन जाणणारी आम्ही अवलाद आहोत लक्षात घ्या. आमच्या नादी कोणी लागू नका, आम्ही संयमाने वागणारी माणसं आहोत. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे की कोकणगावच्या घटनेमध्ये FIR योग्य पद्धतीने दाखल करून गुन्हेगारापर्यंत पोहोचलंच पाहिजे आणि गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे. मला एक बातमी कळाली, ती खरी आहे का कोकणगावकरांना, कोकणगावमध्ये बेकायदेशीर दारूचा अड्डा आहे ना, मग तो चालतो कुणाच्या आशीर्वादाने लक्षात घ्या. एका वर राज्यातला माणूस तो दारूचा अड्डा चालवतोय, ते पोलिसांना दिसत नाही का, कुणाचे हप्ते खाता तुम्ही. आणि म्हणून हे सगळे अवैध धंदे बंद झाले पाहिजे लक्षात घ्या. दारूचे, गुटख्याचे, मटक्याचे धंदे संगमनेरमध्ये जोरात चालू आहेत. काय करताय तुम्ही. आमच्या कर्जले मठाची भगिनी आदिवासी माता, अरे काय गुन्हा तिचा, खून करता. माणसाचा जीव काय माणूस आहे तुम्हाला कळतं का. आणि खुशाल त्यांना दम नका की तुम्हाला गावात येऊ देणार नाही. कुठल्या लोकशाहीमध्ये तुम्ही राहताय. आणि म्हणून पोलीस प्रशासनाला माझी अत्यंत नम्रपणे विनंती, आजही विनंती करतोय, लक्षात घ्या, या भगिनीच्या गुन्हेगारांना मारणाऱ्या गुन्हेगाराचं शासन झालं पाहिजे, पण त्याचा पाठीमागचा हाता कोण आहे त्याला शोधा पहिल्यांदा लक्षात घ्या. त्याला वाढवून देणारे कोण आहेत. गावचा पोलीस पाटील, सरपंच हे देखील या गुन्ह्यामध्ये अटक झाली पाहिजे, त्यांच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे लक्षात घ्या. पोलिसांचा केवळ लापरवाहीमुळे
अशा प्रकारची गुन्हे करण्याचे धाडस लोक करतायत. मी कुठल्या व्यक्तीच्या विरोधात या ठिकाणी बोलत नाही, पण अशी प्रवृत्ती ज्यांच्यामध्ये आहे, इथल्या दलित आदिवासींवरती होणाऱ्या अन्यायाचा निषेध करण्यासाठी आपण जमलोय. पण अशा प्रवृत्ती ठेचल्या पाहिजे आणि पोलीस प्रशासनाने या तालुक्याचा वेगळा धाक निर्माण केला पाहिजे, तरच तालुक्याला योग्य ते वळण लागेल. मी घटना घडल्यानंतर या तालुक्याच्या आमदारांशी बोललो. अशा घटना घडतात, तुमचं काय म्हणणं आहे? आमदारांनी सांगितलं, माझा सक्का भाऊ जरी गुन्हेगार असेल तर त्याला या प्रकरणात सजा झालीच पाहिजे, इथं कोणालाही माफ केलं जाणार नाही. आणि म्हणून माझी विनंती आपल्याला पोलीस प्रशासनाला विनंती आहे, तत्काळ या दोन्ही प्रकरणातील गुन्हेगारांना अटक झाली पाहिजे. आम्ही तुम्हाला 4 नाही 8 दिवसाची मुदत देतो. जर अटक झाली नाही तर वैरी कोणी अपमानावरती मारा. आम्ही सर्वजण भावाचं बलिदान दिल्याशिवाय राहणार नाही, पण आमच्या लोकांना न्याय मिळाला पाहिजे एवढीच विनंती या निमित्ताने करतो. आपण सगळेजण मोठ्या संख्येने जमा झालात. पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो. आणि वेळोवेळी ज्या ज्यावेळेस असे प्रसंग घडतील त्या प्रसंगामध्ये आपण सगळ्यांनी एकमेकाच्या बरोबर उभे राहूया आणि समाजाला न्याय देऊया, एवढीच भूमिका या ठिकाणी व्यक्त करतो आणि थांबतो. जय भीम, जय शिवराय. केच आमच्या भावना प्रशासनापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण या ठिकाणी आलेला आहात. परंतु या ठिकाणी विनंती आहे की प्रशासनाच्या बाबतीमध्ये ज्या काही आपल्या मागण्या आहेत त्या त्यांच्यापर्यंत पोहोचवण्यासाठी आपण थोडस साईडला सरकलं तर बरं होईल. यानंतर आपले 2-3 वक्ते राहिलेले आहेत. त्यापूर्वी मी कर्जुले पठार आणि कोकणगावच्या घटनेचा त्या ठिकाणी जाहीर निषेध करतो आणि या प्रकरणातील आरोपीवर कठोरातली कठोर कारवाई झाली पाहिजे. हा खटला म्हणजे कर्जुले पठारचा खटला राष्ट्रीय कोर्टामध्ये चालला पाहिजे. एक विशेष तज्ञ वकिलाची नेमणूक झाली पाहिजे. या कुटुंबांना शासनाने त्वरित आर्थिक मदत केली पाहिजे, अशा पद्धतीची या निमित्ताने मागणी करतो. आणि दुसरा आमचा भाऊ गणेश याच्या बाबतीमध्ये जर बघितलं तर त्या ठिकाणी रिपोर्ट काही येऊ, परंतु पोलीस प्रशासनाने त्वरित त्या ठिकाणी त्या गणेशची बहीण ही फिर्यादी म्हणून त्या ठिकाणी येणार आहे. त्या फिर्याद देण्यासाठी आल्यानंतर जशाच्या तशी या भगिनीची फिर्याद पोलीस प्रशासनाने त्या ठिकाणी घेतली पाहिजे, अशा पद्धतीची मागणी या निमित्ताने मी या ठिकाणी करत आहे. राहिला दुसरा विषय की त्या ठिकाणी आमच्या रुपाली ताईला हॉस्पिटलमध्ये नेल्यानंतर मेडिकवरच्या व्यवस्थापकाने आणि डॉक्टरांनी जो हलगर्जीपणा केलेला आहे त्यांच्यावर सुद्धा कायदेशीर त्या ठिकाणी गुन्हा दाखल झाला पाहिजे, त्यांच्यावर कारवाई झाली पाहिजे, अशा पद्धतीची या ठिकाणी मागणी करत आहे. आणि आताच रोहन साहेबांनी सांगितलं की त्या ठिकाणी कोकणगावमध्ये ऐवत धंदा चालू आहे. हा ऐवत धंदा कोणाच्या आशीर्वादाने चालू आहे? एवढंच नाही तर त्या ऐवत धंद्याचा जो कोणी मालक असेल त्याला ही संपूर्ण घटना माहिती आहे, म्हणून त्यालाही या खटल्यामध्ये आरोपी केलं पाहिजे आणि त्याच्यावरही कारवाई केली पाहिजे. या ठिकाणच्या पोलीस प्रशासनाला मी या ठिकाणी आज सूचना करतो, इशारा देतो की आपल्या संगमनेर शहरामध्ये सुद्धा 3 मटका किंग आहेत. 3 त्या हरामखोरामधला एक मटका किंगने एका गरीबाची जमीन लाटलेली आहे आणि त्या जमिनीच्या माध्यमातून त्या ठिकाणी किरकोळ काहीतरी 1-2 लाख रुपये त्याला दिले आणि बाकीची जमीन त्या मटकाधारकाने त्या ठिकाणी बळकावलेली आहे. मी या ठिकाणी PI साहेबांना आणि डेप्युटी साहेबांना सांगतो की त्या जुन्या जमीन मालकाची आज दयनीय परिस्थिती झालेली आहे. त्याला संध्याकाळच्या जेवणासाठी 1 रुपया त्याच्याकडे नाही. त्यामुळे हे 3 धंदे जर त्वरित बंद झाले नाही तर नक्कीच 4 दिवसामध्येच याच्याही पेक्षा विद्रोही असं आंदोलन या ठिकाणी करेल. जर त्या व्यक्तीला 3 दिवसामध्ये न्याय मिळाला नाही तर मग गाठ आमच्याशी, हे लक्षात ठेवा. एकही ऐवत धंदा या ठिकाणी चालू देणार नाही, हा शब्द या ठिकाणी आपल्या आंदोलनकर्त्यांना मी देतो आणि या माझ्या मायबापाला सुद्धा देतो. आणि भविष्यामध्ये या आपल्या दोन्ही मृत झालेल्या बहीण भावांना न्याय देण्यासाठी आम्ही या कुटुंबाच्या मागे खंबीरपणे पाठीशी राहणार आहोत. यानंतर आजच्या आंदोलनासाठी अनेक वक्ते या ठिकाणी आहेत. त्यामध्ये आमचे शशीभाऊ दारुळे आहेत, भारत गायकवाड आहेत, जगताप भाऊ आहेत, त्या ठिकाणी राम दारोळे आहेत. परंतु सगळ्यांची मी या निमित्ताने माफी मागतो की वेळेअभावी आणि आपल्याकडे वक्ते जास्त असल्याने आपली दिलगिरी व्यक्त करतो की आपल्याला संधी मिळू शकली नाही. परंतु या आंदोलनासाठी राहत्याहून आलेले आमचे पप्पू भाऊ बनसोडे या ठिकाणी आलेले आहेत. त्यांनाही विनंती आहे की आपण 2 शब्दामध्ये या ठिकाणी निषेध व्यक्त करावा. त्यानंतर 2च वक्ते आपलं
या ठिकाणी निषेधपर होतो बाबासाहेब आंबेडकरांचा. आज आपण या ठिकाणी सर्व जमलेलो आहोत. आपला भाऊ आणि आपल्या बहीण या दोघांची जी हत्या झालेली आहे, मी हत्येचा प्रथम रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या वतीने निषेध करतो व लवकरात लवकर जर जे कोणी आरोपी आहे त्यांना शिक्षा झाली नाही पकडू, तर आम्ही सर्व भीमसैनिक या ठिकाणी 8 दिवसामध्ये तीव्र आंदोलन छेडू, हेच आपल्याला या माध्यमातून सांगतो. मी काय आपला जास्त वेळ घेणार नाही, पण 8 दिवसामध्ये आपली ताकद आपल्याला दाखवून द्यावा लागणार आहे. नाहीतर हे मनोवादी विचाराचे लोक आपल्याला ठेचून मारण्याशिवाय राहणार नाही. याला आपल्याला ठोशाचाच उत्तर द्यावं लागेल, तरच हा अन्याय थांबणार आहे. एक का जबाब पत्र दिल्याशिवाय आपण राहायचं नाही, हेच मी या ठिकाणी सांगतो आणि या घटनेचा निषेध करतो. जय भीम, जय भारत, जय संविधान. आणि आपले आनंद भाऊ केदार, पोपट भाऊ मेंढा हे या उपस्थित राहिलेले आहेत. त्यांनाही या ठिकाणी निषेध व्यक्त करायचा होता, परंतु वेळेअभावी मी दिलगिरी व्यक्त करतो. यानंतर संतोष भाऊ पवार हे आपले 2 शब्दामध्ये या ठिकाणी मनोगत व्यक्त करतात. आज जी घटना झालेली दुर्दैवी झालेली, परंतु कोकणगाव सरपंच व करदुले पाटा सरपंच हे ते हजर पाहिजे होते व त्याबरोबर खाता साहेब यांनी देखील या संघटनाच्या वतीनं त्यांनी येऊन दिलगिरी व्यक्त केली पाहिजे होती, परंतु ते या ठिकाणी आले नाही. अशा खाता साहेबांनी घर बांधवायला गेले तरी चालेल, परंतु जी घटना झाली या घटनेचा त्यांनी निषेध फुकट देखील केला नाही. धन्यवाद. आदरणीय रुपालीताई वाघ याची निर्घृण हत्या करण्यात आली. संगमेर सारख्या हॉस्पिटलमध्ये तिला दवाखान्यात आणल्यानंतर तिला त्या ठिकाणी डॉक्टरनी पैसे नाही म्हणून उपचार केले नाही. त्याचप्रमाणे त्या महिलेला प्रवरा हॉस्पिटल लोणी या ठिकाणी नेण्यात आले, त्या ठिकाणी ती मृत्युमुखी पडली. डॉक्टरच्या हलगर्जीपणामुळे औषध उपचार मिळाले नाही आणि पैशाच्या अभावामुळे त्या डॉक्टरनी पैसे मागितले आणि म्हणून ती महिला आमची भगिनी मृत्युमुखी पडली. त्याचप्रमाणे आमचा दुसरा भाऊ गणेश भिवा पवार कोकणगाव येथील त्यांची या ठिकाणी फिर्याद घेतलेली जात नाही. माझी डीवायएसपी साहेब यांना या ठिकाणी आव्हान आहे, विनंती आहे, या आंदोलनाच्या माध्यमातून त्वरित ती भगिनी त्या फिर्यादी त्या पोलीस स्टेशनला आल्याच्या नंतर आपण त्या ठिकाणी त्यांची फिर्याद दाखल करून घ्यावी. या ठिकाणी भरपूर वेळ झालेला आहे, अनेक व्यक्ती आहेत. या घटनेचा, या दोन्ही घटनेचा मी या ठिकाणी निषेध व्यक्त करतो आणि प्रशासनाला विनंती करतो की या आमच्या रुपालीताईची फास्ट ट्रॅक कोर्टमध्ये तिचे न्यायालयामध्ये चौकशी झाली पाहिजे, फास्ट ट्रॅक मध्ये ते कोर्टामध्ये केस चालली पाहिजे. दुसरी मागणी करतो की त्यांना सरकारी वकील मिळाला पाहिजे, तो चांगला मिळाला पाहिजे आणि त्या आरोपीला त्या ठिकाणी फाशीच झाली पाहिजे. या ठिकाणी वेळेचा अभाव आहे. सर्व पक्षीय आंदोलन या ठिकाणी आपण यशस्वी केलं. इथून पुढच्या काळामध्ये देखील सर्वांनी एकत्र येऊन या विषयाला न्याय देण्यासाठी आपण एकत्र येऊ, याच विनंती या ठिकाणी करतो. या संपूर्ण घटनेचा मी या ठिकाणी निषेध करतो. या ठिकाणी मी या ठिकाणी 2 घटना घडलेल्या आहेत. कोकणगावचे आणि रुपालीताई वाघ यांचा जो काही या ठिकाणी हल्ला झाला, यांचा जो खून करण्यात आलेला आहे, त्या या दोन्ही घटनेचा मी या ठिकाणी मातंगी तांदोणे राज्यातील सामील निषेध करतो आणि थांबतो. थोरात यांना विनंती करतो की आपण या ठिकाणी या दोन्ही घटनेचा निषेध करायचा आहे. सर्वप्रथम सर्वांना जय भीम, जय एकलव्य. या ठिकाणी इतक्या उन्हामध्ये आपण सर्वजण आपल्या आदिवासी महिलेला तसेच आपल्या दलित बांधवाला न्याय देण्यासाठी थांबलेल्या सर्व कार्यकर्त्यांना, माता भगिनींना मानवता क्रांतिकारी जय भीम. करदुले पठार येथील घटना अतिशय दुःखद आहे, तसेच कोकणगावातली घटना पण अतिशय दुःखाची आहे. काही कार्यकर्त्यांना मनोगत व्यक्त करताना मी ऐकलं भाषण की प्रत्येकाच्या भावना अतिशय तीव्र आहेत, परंतु एवढा मोठं संगमनेर शहर आज आपण आणून ठेवलंय कारण आपल्या बांधवांना, आपल्या भगिनीला न्याय नाही मिळाला म्हणून आपण सगळी घटना या ठिकाणी घडून आणली. मित्रांनो, एखाद्या कुटुंबाला न्याय द्यायचा असेल, तो कुटुंब दलित असो किंवा आदिवासी असो, प्रथमतः जे सर्वपक्षीय नेते या आंदोलनात सहभागी होतात त्यांचे कार्यकर्ते सहभागी होतात.
मी सगळ्याला एक विनंती करतो की ज्या टायमाला आपला दलित आदिवासी आंदोलनाचा विषय असेल, अन्नाचा विषय असेल, त्या टायमाला आपण आपले झेंडे, आपण आपले पक्ष, आपण आपले नेते लांब ठेवले पाहिजे. आता एका कडाकांनी सांगितलं का आम्हाला खतांना काही भेट दिली नाही, पण त्या ठिकाणी बाळा थोडक्याने पण भेट दिलेली नाही आणि जोरांनी भेट दिलेली नाही. फक्त मतदारसंघ हा अकोला भागात जातो म्हणून लांब भेटून गेले. सगळ्या पण दुर्दैव आहे दोन्ही आमदारांचं. थोडा साहेब गेले नाही आणि खता साहेब ते गेलेले नाही. मग तेव्हा जात पाहून तुम्ही आंदोलन करता का जात पाहून तुम्ही ते फक्त आमची दिशा ठरता, हे सगळ्यात मोठं दुर्दैव आहे. हे आपण समजून घेतलं पाहिजे का आपली मर्यादा किती आहे, आपला किती लोक ताकद देतात, आपल्याला काय समजतात, आपला फक्त वापर करता का याचा विचार आपण केला पाहिजे. आणि ज्या डॉक्टरांनी त्या आदिवासी महिलेचा विलास करताना तिच्या संघ चुकीचा लावला, तिच्या संघ बिल घेतलं, बिलाच्या कारण भांडण केलं तर सुद्धा आरोपी केलं पाहिजे घटनेमध्ये. ज्या आमच्या पवार, ज्या आमच्या दलित बांधवाला मारहाण झाली त्याची पण दखल अतिशय गंभीरपणे घेतली पाहिजे. जे आरोपी आहेत ते कोणत्याही पक्ष का असावं, त्यांच्या बाहेर कोणता का नेता असावा, पोलिसांनी निपक्षपणे कारवाई केली पाहिजे आणि कोणाचाही भुलताबाला पाणी पडलं पाहिजे. कोणी असो, आम्हाला जर असं वाटलं की त्या कुटुंबाला न्याय पूर्णपणे मिळाला नाही, मग ती आदिवासी आमची महिला असो किंवा दलित बांधव असो, आम्ही संगमनेर शहर उघडून देणार नाही, याची काळजी पोलिसांनी घ्यायला पाहिजे. आमच्या कुटुंबाला जोपर्यंत न्याय भेटत नाही तोपर्यंत आम्ही बिलकुल इथून आता आम्ही आंदोलन थांबतोय. परंतु आतापर्यंत आम्हाला पूर्ण कल्पना माहित नव्हती, आमच्या स्थानिक पुढाऱ्यांनी आम्हाला सांगितलं विषय काय. परंतु जोपर्यंत या घटनेमध्ये पूर्णपणे तपास पोलीस निपक्षपणे करत नाहीत आणि आरोपीला तत्काळ अटक करत नाही तोपर्यंत आंदोलन थांबणार नाही. फक्त संगमनेर तालुका आहे, भविष्यामध्ये अहमदनगर दक्षिण उत्तर हे आंदोलन महाराष्ट्रापर्यंत पेटल, याची पोलिसांनी गंभीर दखल घ्यावी आणि तत्काळ आरोपीला अटक करावी असे मी पोलिसांना आवाहन करतो आणि थांबतो. आज विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिबा फुले, सावित्रीबाई फुले, छत्रपती शाहूराजे, अण्णाभाऊ साठे आणि या देशाच्या मानवमुक्तीच्या लढ्यामध्ये बलिदान देणाऱ्या सर्व क्रांतीवीरांना आणि महापुरुषांच्या विचाराला अभिवादन करतो. रुपालीताई वाघ आणि आमचा तरुण युवक गणेश पवार यांच्या हत्येच्या निषेधार्थ या ठिकाणी उपस्थित असलेले दलित, आदिवासी आणि त्यांच्यातील अनेक संघटनांचे नेते, कार्यकर्ते आणि माझ्या बंधूंनो, माझ्या भगिनींनो, प्रथमतः मी तुमचं मनपूर्वक अभिनंदन करायला पाहिजे की एका भगिनीला आणि एका आमच्या बंधूला न्याय देण्याच्या भूमिकेतनं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित राहिलात, आपली एकी दाखवली. तर म्हणजे अनेक आमच्या सहकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला या गोष्टीचा की हे पुरोगामी महाराष्ट्र आहे, इथे 145 संतांनी जन्म घेतला, ज्याने समानतेची शिकवणूक या महाराष्ट्राला दिलेली आहे. या ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराजांसारखे, बाबासाहेबांसारखे, महात्मा ज्योतिबा फुलेंसारखे, शाहूराजेंसारखे इथल्या तळागाळातील गोर गरीब माणसाला प्रतिष्ठा मिळवून देण्यासाठी ज्यांनी आपली उभी हयात घालवली, हे सगळे महामानव या महाराष्ट्राच्या मातीनं आपल्याला दिलेले आहे. आणि याच मातीमध्ये आजही गाव पातळीवरती तुम्हाला, आम्हाला कोंबड्याला जसं मारल्या जातं तशा पद्धतीनं माणसं मारली जातात. महिलाकडे बघण्याचा दृष्टिकोन अजून इथेला व्यवस्थेचा बदललेला दिसत नाही. आणि म्हणून माझी एक आणखी मागणी आहे आशिष भाऊ, की हा प्रकार मी ज्यावेळेस चौकशी करत होतो, हा वाद झाला की स्वच्छालयाला एक भगिनी आमची रुपालीताई शेतात गेल्यामुळं तो वाद निर्माण झाला आणि त्याच्यातनं तिचा निर्घृणपणे खून करण्यात आला.
अशी जर परिस्थिती असेल तर पत्रकार बांधवांना माझी नम्र विनंती आहे की या महाराष्ट्रातल्या आणि या देशातल्या सत्ताधाऱ्यांना कळवा. मोदी म्हणायचे की पहिले शौचालय बाद में मंदिर. जर त्या महिलेला तिथं शौचालय उपलब्ध असतं तर ती संबंधित शेतकऱ्याच्या शेतामध्ये शौचालयाला गेली नसती. आणि म्हणून ज्या ज्या यंत्रणेनं त्यांचं शौचालय नाकारलं, मग गावातली ग्रामपंचायत असेल, तालुक्याचा BDO असेल, इव्हन महाराष्ट्र सरकार असेल, तिच्या मृत्यूस कारणीभूत हे सुद्धा आहेत, त्यांच्यावरती सुद्धा गुन्हा दाखल केला पाहिजे. ग्रामसेवकापासून तर BDO पर्यंत, BDO पासून तर कलेक्टर पर्यंत आणि कलेक्टर पासून तर देवेंद्र फडणवीसापर्यंत प्राथमिक गरजा पूर्ण करू शकले नाही तुम्ही. एका गरीब महिलेला उघड्यावरती शौचालयाला जाताना शरम वाटत नाही महाराष्ट्र सरकारला की जो देशाचा मूळ मालक आहे, देशाचा आद्य नागरिक आहे, इथल्या नैसर्गिक साधन संपत्तीचं संवर्धन करणारा समाज आहे. अरे एवढंच नाही, जेव्हा परकीय तुमच्या बोकांडी बसायला येत होते त्यावेळेस त्या परकीयांच्या विरोधामध्ये बंड पुकारणारे सुद्धा आम्हीच आहोत. आम्ही आहोत. हे शेजारचा नांदोर शिंगोटे, या नांदोर शिंगोट्याचा भागवजी नाईक ज्याने इंग्रजाच्या पोलीस खात्यामध्ये पोलीस कमिशनरच्या हुद्द्याच्या नोकरीला लाथ मारले, 7,500 भिलांच्या पोरांची फलटण तयार करून ब्रिटिशांना सळकी पळव करून सोडलं, पण रणांगण सोडून कधी पळून नाही. स्वातंत्र्याच्या लढ्यामध्ये कामी आलेली आम्ही माणसं आहोत. जेव्हा स्वातंत्र्याची लढाई लढायची वेळ आली होते त्यावेळेस हे साले अन्याय अत्याचार करणाऱ्याच्या अवलादी संडासमधून लपून बसलेल्या होत्या संडासमध्ये. आणि म्हणून यातनं एक व्यापक स्वरूपाचं जन आंदोलन उभा राहण्याची आवश्यकता आहे. कारण इथला पोलीस, इथली प्रशासकीय यंत्रणा ही सत्ताधारी नाचवतात त्याप्रमाणे ही सगळी नाचताय. इथली पोलीस यंत्रणा इथल्या सत्ताधाऱ्यांची गुलाम बनली आहे. सुरेंद्र थोरात बरोबर बोलले की इथल्या दोन्ही लोकप्रतिनिधींनी त्या आदिवासींच्या कुटुंबाच्या घरी सांत्वन करण्यासाठी तरी जाणं आवश्यक होतं. गेलं कोणी तिथे? तर आमची माणसं मेल्यावर तुम्ही आमच्या सुखदुःखात सहभागी व्हायला येत नाही. आम्हाला तुम्ही साधं बाथरूम देत नाहीये, राहत्या घराखालच्या जागा नावच्या नाहीयेत. 1993 साली महाराष्ट्र सरकारने दमसुखथनकर नावाचे चीफ सेक्रेटरी असताना त्यांनी एक समिती स्थापन केली आणि त्या समितीनं राज्य सरकारला रिपोर्ट दिला आणि त्या रिपोर्टमध्ये म्हटलं की या राज्यातला 91% आदिवासी की जो दारिद्र्याचं जीवन जगतो की ज्याचं उत्पन्न 11,000पेक्षा जास्त नाहीये. 85% भूमी नाहीत, 80% लोकांच्या राहत्या घराखालच्या जागा नावच्या नाहीत, 45% लोकांना कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ मिळाला नाही. म्हणतो आपण राशन कार्डवरचं राशन सुद्धा न मिळालेले लोक या ठिकाणी आहे. 1993 पासून तर आजपर्यंत या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये आणि देशाच्या संसदेमध्ये गेलेल्या आमच्या मतातनं गेलेल्या हरामखोरांनी काय त्याच्यानंतर केली, काय प्रगती झाली तर शून्य. आणि म्हणून माझे आपल्याला दलित, आदिवासी, बहुजनातल्या सगळ्या समाजाला, त्याच्यापेक्षा तुमच्या सगळ्या नेत्यांना माझी विनंती आहे की आता तुम्ही तुमचे डोके ठिकाणावर आणा. आपला शत्रू कोण, आपला मित्र कोण हे ओळखायला शिका. आणि येणाऱ्या काळामध्ये आमच्या सुखदुःखातली माणसं आमच्यामध्ये राहिली पाहिजे, ती टिकली पाहिजे आणि म्हणून त्यांची जपवणूक सुद्धा आम्ही केली पाहिजे. अशा पद्धतीची भावना आता या समूहामध्ये निर्माण होण्याची आवश्यकता आहे. नाही ते पोलीस काय करणार आहेत? पोलीस गुन्हा दाखल करणार आहेत, आरोपीला कठोरातली कठोर सजा देण्याच्यासाठी फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये आज आम्हाला मागणी करावी लागते. पण मला कल्पना या गोष्टीची की महाराष्ट्र सरकार एवढं बधीर झालेलं आहे. आदिवासींच्या बाबतीमध्ये, दलितांच्या बाबतीमध्ये, एकूण इथल्या गोरगरीब माणसाच्या बाबतीमध्ये त्याला चिरडून टाकायचं, त्याचं अस्तित्व नाकारायचं, त्याचं माणूस पण नाकारायचं, अशा पद्धतीची हल्ली जी भूमिका घेतली जाते त्या भूमिकेच्या विरोधामध्ये एक व्यापक जन आंदोलन उभं होण्याची आवश्यकता आहे. आणि निश्चितपणाने या प्रकरणाच्या निमित्तानं आपल्याला सगळ्यांना एकत्रित येऊन
या प्रकरणाकडे या तालुक्यातल्या स्थानिक कार्यकर्त्यांनी, बहुजनातल्या दलित आदिवासीतल्या नेत्यांनी काटेकोरपणे लक्ष देऊन त्यात काही पोलिसांनी प्रशासनानं गडबड करण्याचा प्रयत्न केला तर आम्ही सगळेजण, महाराष्ट्रातली सगळी फौज या संगमनेरमध्ये येऊन या ठिकाणी मोठी एक हक्क परिषद आपण घेऊ शकतो, अशा पद्धतीनं आपल्याला पुढे जावं लागणार आहे. आणि म्हणून पोलिसांना, प्रशासनाला मी नम्र विनंती करतो, शेवटची विनंती करतो की या खटल्यामध्ये या ज्या मागण्या आहेत की फास्टॅग कोर्टामध्ये ही केस चालली पाहिजे. सरकारचा चांगला वकील उज्ज्वल निकम सरकार दिला पाहिजे. याच्यात जे काही ऍडिशनल कर्म वाढायचे आमच्या दिलीप बर्डेने सांगितलं आहे त्या संबंधामध्ये सुद्धा पोलिसांनी कारवाई केली पाहिजे. आणि उज्ज्वल निकम हा मला माहित नव्हतं ते आता ते आणि खूप हुशार वकील आहे आमची इथं, हुशार वकील आहेत, त्यांना सरकारी वकील म्हणून नेमलं पाहिजे. तिसरी एक गोष्ट निदर्शनास आली की ज्या महिलेला 2 तास हॉस्पिटलमध्ये ट्रीटमेंट करण्यापासून रोखल्या गेलं, जिच्याकडनं पैशाची मागणी केली, अशा संवेदनशून्य त्या हॉस्पिटलच्या व्यवस्थापनावर सुद्धा या खुनामध्ये सहभागी असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा, कारणीभूत असल्याचा गुन्हा दाखल करण्यात यावा. अशा पद्धतीनं पोलिसांना जबाब घेऊन कारवाई जर नाही केली तर येणाऱ्या काळामध्ये एक मोठं आंदोलन ठरवण्याची तारीख सुद्धा आपण ठरवावी, एवढीच या ठिकाणी विनंती करतो. या ठिकाणी ज्या आमच्या भगिनीचा आणि ज्या आमच्या बंधूंचा निर्घृणपणे खून करण्यात आलेला, त्या बंधूंना, त्या भगिनींना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो आणि आपल्या सर्वांना या ठिकाणी मनपूर्वक शुभेच्छा देतो की हे आंदोलन एका भगिनीला, एका बंधूला न्याय देण्याचं आंदोलन आहे. हे आंदोलन मध्येच बंद पाडू नका, तर रीतसरप्रमाणे कारवाई झाली पाहिजे. हा न्याय मिळत नाही तोपर्यंत आपण सर्वांनी एकीनं राहावं एवढी विनंती करतो. धन्यवाद. जय एकलव्य, जय हिंद. येथील आपल्या रुपाली ताई याच्या मृत्यूनंतर जो काही तपास झालेला आहे आणि हा तपास झाल्यामुळे आदरणीय डेप्युटी साहेबांकडे आहे. तर या तपासामध्ये आतापर्यंत कशा पद्धतीने काम झालेलं आहे याबद्दल साहेबांनी माहिती द्यावी. तसेच गणेश पवारच्या बाबतीमध्ये फिर्याद दाखल करून घ्यावी व त्या संदर्भात आपण काय कारवाई करणार हे आपल्या आदरणीय नेत्यांना या ठिकाणी आश्वासित करावं अशी साहेबांना विनंती. आपण इथे सर्व आपल्या तालुक्यामध्ये ज्या 2 घटना घडलेल्या आहेत त्या अनुषंगाने इथे एकत्रित जमलेले आहात. त्या गुन्ह्याचा तपास जो आहे तो माझ्याकडेच आहे. यामध्ये आपण तत्काळ जे आरोपी आहेत सहभागी त्यांना अटक केलेली आहे. त्यानुसार जे महत्वाचे पुरावे आहेत ते आपण त्याच्यामध्ये जलदगतीने तपास करून आपला मुख्य तपास यामध्ये पूर्ण झालेला आहे आणि येत्या काही दिवसाच्या दरम्यानचे दोषारोपपत्र आपण न्यायालयात दाखल करणार आहोत, सर्व पुरावे जमा करून. त्याचबरोबर जो मदतीचा प्रस्ताव आहे तो आमच्याकडनं आम्ही संबंधित कार्यालयाला पाठवलेला आहे. तसेच याचा पाठपुरावा सुद्धा आम्ही लवकरात लवकर त्यांना आर्थिक मदत मिळेल या दृष्टीने आम्ही करणार आहोत. दुसरं कोकणगावचा विषय, त्यामध्ये त्याचा तपास आहे आपण पोलीस निरीक्षक दर्जाचे अधिकारी यांच्याकडे दिलेला आहे आणि त्यामध्ये ज्याप्रमाणे जसे आशिष शेळके किंवा इतर काही आपले सर्व पुढारी आहेत त्यांच्याशी चर्चा झाल्याप्रमाणे त्यांनी ज्या ज्या गोष्टी आम्हाला सांगितलेल्या आहेत त्या सर्व बाजूंनी आम्ही सखोल तपास करू आणि 100% याच्यामध्ये तपासांचे योग्य निर्णय घेऊन आम्ही योग्य कारवाई याच्यामध्ये करू. ऍट्रॉसिटी दाखलच आहे त्याच्यामध्ये पहिल्या गुन्ह्यामध्ये. त्याच्यामध्ये जी कायदेशीर प्रक्रिया आहे त्यामध्ये जी सिव्हिल सर्जन यांची कमिटी असते त्यांच्याकडे ते प्रकरण जातात, ते तपासा आणि त्यामध्ये अहवाल देतात. त्या अहवालाप्रमाणे आपण पोलीस पुढची कारवाई करणार आणि हे न्यायालयाचे निर्देश आहेत त्याप्रमाणे ती कायदेशीर प्रक्रिया त्याप्रमाणेच आपल्याला ते जायला लागणार आहे. स्टेटमेंट